नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. टेक्निकल ॲनालिसिस करत असताना आपल्याला कॅन्डलस्टिकचे चार्ट जे आहेत ते व्यवस्थित वाचता आले पाहिजे. आता कॅन्डलस्टिकचे चार्ट हे वेगवेगळ्या टाईम फ्रेममध्ये आपण बघायला पाहिजे आणि त्यानुसार कोणत्या टाईम फ्रेममध्ये कोणता पॅटर्न बनतोय तर त्यानुसार आपण ट्रेड घेतला पाहिजे. आज आहे 28 जून ही तारीख. ट्रेडिंगच्या महिन्याचा हा शेवटचा दिवस आहे आज. आणि महिना संपल्यानंतर आपण त्या महिन्याची कोणती कॅन्डल तयार झाली, आठवडा संपल्यानंतर त्या वीकची कॅन्डल कोणती तयार झाली, त्या कॅन्डलस्टिकचा पॅटर्न काय आहे, तर हे सगळं जे आहे ते बघायला पाहिजे. तर तसंच मी बघत असताना आज एक इंटरेस्टिंग पॅटर्न मला अक्रॉस द इंडायसेस म्हणजे सगळ्या इंडेक्सवर तो पॅटर्न जो आहे तो दिसला. तो काय पॅटर्न आहे ते आपण बघणार आहोत. तर आता हा जो चार्ट मी ओपन केला CNX फार्मा म्हणजे निफ्टी फार्माचा हा चार्ट ओपन केला आहे आणि टाइम फ्रेम जी आहे ती मंथली टाइम फ्रेम आहे. मोठा इव्हेंट या महिन्यामध्ये झालेला होता, तो म्हणजे लोकसभा इलेक्शन्स. आणि त्याच्यामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यानुसार जे ट्रेडर्सनी ट्रेड केले त्या ट्रेडर्सच्या मानसिकतेचा परिणाम ह्या महिन्याच्या कॅन्डलस्टिकवर तयार झालेला आहे. आता या ठिकाणी आपण पहिले बघतोय मंथली टाइम फ्रेम बघतोय. तर मंथली टाइम फ्रेम मध्ये बघा, हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न जो तयार झालेला आहे तर हा जो आहे तो त्याला म्हटलं जातं हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा CNX फार्मा म्हणजे निफ्टी फार्मामधला आहे. पुढचा बघूयात आपण CNX एनर्जी म्हणजे एनर्जी सेक्टर, निफ्टी एनर्जी जो आहे इंडेक्स, त्याचा जो चार्ट बनलेला आहे त्याच्यामध्ये कॅन्डलस्टिक जी आहे ती सुद्धा बनली आहे हँगिंग मॅन. त्याच्यानंतर PSU बँक, PSU बँकमध्ये मागच्या महिन्याला सुद्धा हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर होतं आणि या महिन्याला सुद्धा हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर आहे. निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स याच्यामध्ये सुद्धा हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर जे बनलेलं आहे. आता मी याला हँगिंग मॅन का म्हणतोय, जर हे स्ट्रक्चर जर कधी खाली असतं, डाऊन ट्रेंडमध्ये असतं, तर याला मी हॅमर म्हटलं असतं. परंतु हा हँगिंग मॅन का म्हणतोय मी, तर हे स्ट्रक्चर जे आहे ते अप ट्रेंडमध्ये बनलेलं आहे, त्याच्यामुळे याला मी हँगिंग मॅन म्हणतोय. हा झाला निफ्टी स्मॉल कॅप. निफ्टी PSE पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस इंडेक्स याच्यामध्ये सुद्धा हँगिंग मॅन तयार झालेला आहे. त्याच्यानंतर CNX कमोडिटीज याच्यामध्ये सुद्धा हँगिंग मॅन तयार झालेला आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्समध्ये सुद्धा हँगिंग मॅन आहे. पूर्वी सुद्धा इथं हँगिंग मॅन तयार झालेले होते. इथं हा स्पिनिंग टॉप होता, ह्या इथं हँगिंग मॅन आहे. त्यानंतर रियालिटी, रियालिटीमध्ये सुद्धा हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर आहे. स्लाइटली स्पिनिंग टॉप सारखं आहे, परंतु जास्त ते हँगिंग मॅन सारखं दिसतंय. त्यानंतर आहे मेटल इंडेक्स. निफ्टी मेटलमध्ये सुद्धा हँगिंग मॅन मंथलीमध्ये बनलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा हँगिंग मॅनच आहे. ह्या इथं प्युअरली स्पिनिंग टॉप सारखं स्ट्रक्चर आहे, डबल टॉप सारखं पण आहे इथं FMCG मध्ये. त्याच्यानंतर CNX 500 निफ्टी 500चा इंडेक्स त्याच्यामध्ये सुद्धा हँगिंग मॅन आहे. IT हा खाली होता त्याच्यामुळे याच्यामध्ये हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर नाही आहे. त्यानंतर निफ्टी ऑटोमध्ये सुद्धा हँगिंग मॅनच आहे. त्यानंतर निफ्टी MNC याच्यामध्ये हँगिंग मॅन आहे. निफ्टी इंडिया कन्झम्पशन हा एक इंडेक्स आहे, याच्यामध्ये सुद्धा हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर आहे. स्लाइटली बुलिश टाईपचं आहे, बॉडीची ती थोडी मोठी आहे याच्यामध्ये. आपला मेन निफ्टी जो आहे निफ्टी इंडेक्स त्याच्यामध्ये प्युअरली हँगिंग मॅन जो कॅन्डल जी आहे ती बनलेली आहे. त्यानंतर निफ्टी मीडिया हा जो आहे तो CNX मीडिया हा डाऊन ट्रेंडला आहे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी याला हॅमर म्हणू शकतो आपण. त्यानंतर सर्व्हिस सेक्टर हा हँगिंग मॅन आहे आणि CNX फायनान्समध्ये सुद्धा हँगिंग मॅन आहे. अशा प्रकारचे हे जे सगळे इंडेक्स आहेत, किती आहे त्याच्यामध्ये 20 इंडेक्स आहेत. त्या 20 इंडेक्समध्ये जे ते 1-2 सोडले तर जवळजवळ सगळ्या इंडेक्समध्ये हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे. आता हे हँगिंग मॅनचं जे स्ट्रक्चर आहे तर हे का बनतं, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा हँगिंग मॅन जो आहे तो एक बिअरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. म्हणजे हा पॅटर्न बनल्यानंतर, हा जो कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे तो हा बनल्यानंतर कदाचित स्टॉकमध्ये जे आहे ते रिव्हर्सल येऊ शकतं. स्टॉकमध्ये म्हणा किंवा इंडेक्समध्ये म्हणा रिव्हर्सल येऊ शकतं. याचं एक उदाहरण आपण निफ्टी फार्मामध्ये जर कधी बघितलं तर ह्या ठिकाणी बघा, निफ्टी फार्मामध्ये ह्या ठिकाणी हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर जे ते बनलेलं होतं आणि त्याच्यानंतर जो आहे तो कंटिन्युअसली मंथली टाइम फ्रेममध्ये 1 वर्षभरापर्यंत 2-1.5 वर्षापर्यंत स्टॉक जो आहे तो इंडेक्स जो आहे तो डाऊन ट्रेंडमध्ये होता. सगळे स्टॉक जे आहेत ते डाऊन साईडला निफ्टी फार्माचे जात होते. तर असं हे स्ट्रक्चर यामध्ये सगळ्या इंडेक्समध्ये जे ते बनलेलं आहे. परंतु मार्केटमध्ये
फिक्स असं काही नाही आहे की ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न नंतर लगेचच डाऊन साईडला मुवमेंट येईलच, असंही काही नाही आहे. आता याच्यामध्ये काय पॉसिबिलिटीज असतील तर या ठिकाणी बघा निफ्टी फार्मा आहे, या ठिकाणी कंटिन्यू हँगिंग मॅन सारखं किंवा स्पिनिंग टॉप सारखं रिव्हर्सल पॅटर्न सारखं स्ट्रक्चर बनतंय 4 महिन्यांपासून, परंतु तो खाली गेलेला नाही. सेम कंडिशन जी आहे ती या इतर ठिकाणी आपण बघूयात की या ठिकाणी सुद्धा तसंच हे आता हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर बनलेलं आहे. इथं कन्सॉलिडेशन 2-3 महिन्यापर्यंत होऊ शकतं, त्याच्यानंतर कदाचित डाऊन ट्रेंड एखाद्या न्यूज नंतर येऊ शकतो. तर शक्यता आहे सगळी, परंतु तुमच्या लक्षात असावी, तुम्हाला माहिती व्हावी, त्याच्यामुळे हे व्हिडिओ जो आहे तो बनवतोय. या ठिकाणी मागच्या महिन्यामध्ये हँगिंग मॅन होता, या महिन्यात सुद्धा हँगिंग मॅन आहे PSU बँक्समध्ये. तर कदाचित परत कन्सॉलिडेशन या महिन्यात होऊ शकतं आणि मग खाली जाऊ शकतो. तर अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आणि त्याचं सिग्निफिकन्स आहे. तर आता याच्यामध्ये जी ती ही बॉडी जी आहे ती छोटी असते. आता थोडंसं आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न बघूयात. हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्न काय असतं? सर्वात महत्त्वाचं हा हँगिंग मॅनचं जे स्ट्रक्चर आहे, तर ते कुठं बनतं? तर ते अप ट्रेंडला बनतं. अप ट्रेंडमध्ये बनतं. त्याच्यामुळे त्याला आपण हँगिंग मॅन म्हणतोय. आता या ठिकाणी झालेलं काय आहे? मार्केटमध्ये वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये कंटिन्यू हा अप ट्रेंड चालू आहे आणि बायर्स जे आहेत ते अगदी डॉमिनंट आहेत. बघा वरची वीक जी आहे ती अगदी छोटी बनलेली प्रत्येक ठिकाणी. बायर्स जे आहेत ते अगदी डॉमिनंट आहेत. परंतु ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर बायर्सचा डॉमिनन्स जो आहे तो थोडासा कमी झाला आहे. म्हणजे त्यांची जी ताकद आहे बाय करण्याची तर ती थोडीशी कमी झाली आहे आणि त्यांनी थोडासा काढता पाय घेतला मार्केटमधून, म्हणून ही कॅन्डल जी आहे ती इथपर्यंत खाली जी आहे ती आलेली आहे. ही खाली आली होती ज्या दिवशी मार्केट खाली पडत होतं, 4 तारखेला निकालाचा दिवस होता, त्या दिवशी मार्केट खाली पडत होतं. त्याच्यामुळं इथं खाली सगळे इंडेक्स जे आहेत ते खाली आले आणि त्याच्यानंतर परत रिकव्हरी आली. त्याच्यामुळे स्टॉक मार्केट जे आहे ते परत वरती गेले, इंडेक्स सगळे वरती गेले आणि या ठिकाणी वरच्या बाजूला क्लोजिंग दिलेली आहे. परंतु आपल्याला ह्या ठिकाणी काय दिसतंय, तर सेलिंग फोर्स जो आहे तो डेव्हलप झालेला आहे, जो ह्या ठिकाणी आतापर्यंतच्या याच्यामध्ये कमी होता. आतापर्यंतच्या कॅन्डल्समध्ये तो कमी होता, परंतु ह्या ठिकाणी जो आहे तो सेलिंगचा फोर्स जो आहे तो वाढलेला आहे. विकणाऱ्यांचं, सेलर्सचं ताकद जी आहे ती वाढलेली आहे. त्यांना ते नको वाटतं एवढं वरती ठेवणं, म्हणून ही जी कॅन्डल जी आहे ती एवढ्या खालपर्यंत याचा लो जो आहे तो आलेला आहे. त्यांनी परत बायर्स थोडे डॉमिनंट झाले आणि प्राइस वरती घेऊन गेलेले आहे. परंतु या ठिकाणी आता बऱ्याच लोकांच्या मनात असेल की इथून प्राइस जी ती खाली येऊ शकते आणि इथं काय आहे, की ही जी क्लोजिंग प्राइस आहे, प्रत्येक चार्टमध्ये ही जी क्लोजिंग प्राइस आहे, ही जर कधी खाली असेल आणि ह्याच्या खाली जर कधी कॅन्डल जर कधी क्लोज झाली पुढच्या महिन्याची, तर मग तो पोटेन्शियली रिव्हर्सल सिग्नल जो आहे तो असू शकतो. आता ज्या ग्रीन कॅन्डल्स आहेत त्या तर बुलिश दिसत आहेत, परंतु त्याच्यानंतर सुद्धा आता काही ठराविक कॅन्डल जे आहेत ते बुलिश आहेत. आपण बघूयात बुलिश कॅन्डलचं उदाहरण एखादं. आता हे बुलिश कॅन्डल्स आहेत. ही बुलिश कॅन्डल आहे. तर बुलिश कॅन्डलमध्ये क्लोज जो आहे तो ह्या ठिकाणी आहे. परंतु समजा इन केस कन्सॉलिडेशन झालं पुढच्या महिन्यामध्ये पूर्ण, स्टॉक जो आहे तो वरती गेला, परत खाली आला, परत वरती गेला. पुन्हा एक हँगिंग मॅन सारखं स्ट्रक्चर बनलं आणि रेड कलरचं असलं आणि क्लोजिंग जे आहे याच्या ही तर क्लोजिंग प्राइस आहे याच्या खाली किंवा ह्या ओपनिंग प्राइसच्या खाली जर कधी मिळालं क्लोजिंग, तर पॉसिबिलिटी आहे की थोडं कन्सॉलिडेशन करून स्टॉक जे येतो किंवा सेक्टर जे ते खाली जाऊ शकतं आणि एक मोठी रॅली आल्यानंतर सरळ सरळ स्टॉक्सचं मार्केट जे आहे ते काही वरती जात नाही. ते थोडंसं विश्रांती घेण्यासाठी खाली येतं. या ठिकाणी पण बघा तुम्ही, ते वरती गेलं, त्याच्यानंतर थोडं खाली आलं, त्याच्यानंतर परत वरती गेलं. त्याला जर कधी वरती जायचं असेल, काही लोक जे आहेत ते या ठिकाणी प्रॉफिट बुक करतील. काही ट्रेडर्स नवीन या ठिकाणी एंट्री करतील आणि मग ते मार्केट जे आहे ते परत वरती जाऊ शकतं. लाँग लोअर विक जी आहे ती याचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. म्हणजे खाली आल्यामुळे त्याचा लो अगदी खाली बनला, परंतु तो वरती गेलेला आहे. त्याच्यामुळे ही लोअर विक, लोअर शॅडो, ही जी लोअर विक आहे ही मोठी असते आणि बॉडी जी आहे ती तुलनेने छोटी असते. म्हणजे याच्या तुलनेने जी आहे ती बॉडी जी आहे तिचं अंतर जे आहे ते खूप कमी, म्हणजे 25%च आहे. या पूर्ण कॅन्डलच्या 25% बॉडी आहे आणि 75% जी आहे ती विक आहे. तर असं हे त्याचं स्ट्रक्चर असतं. हे जे सेलिंग प्रेशर या महिन्यामध्ये बनलं होतं, एका दिवसाला काय होईना सेलिंग प्रेशर बनलं होतं, तर ते इंडिकेट करतं की पोटेन्शियल सेलर्स त्या ठिकाणी आहेत. ह्याच्यामध्ये आता ह्या अप ट्रेंडमध्ये वीकनेस येऊ शकतो आणि स्टॉक जो आहे तो काही कालावधीसाठी साइडवेज किंवा खालच्या बाजूला करेक्शनसाठी जाऊ शकतो. हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बघताय, तर माझं असं ऑब्झर्वेशन नाही की लगेचच स्टॉक जो आहे तो आपण सेल करून टाकायला पाहिजे. एक आपण स्टॉकमध्ये कशी मूव्हमेंट येते पुढच्या महिन्यामध्ये, तर ते बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपलं ट्रेडिंगचं डिसिजन जे ते घ्यायला पाहिजे. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा.
पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.